राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग प्राप्त होताना दिसत आहे। यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत आहे। मान्सून राज्यात दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी आहे, मात्र त्याआधी वादळी पावसामुळे कमाल तापमानात काहीशी घट होत असून वातावरणात काही काळ गारवा निर्माण होत आहे। दरम्यान बुधवारीही राज्यातील काही भागांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। राज्यातील कोणत्या भागांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। यंदा केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता। यात 4 दिवस पुढे मागे होतील असाही अंदाज होता। पुढील 4 दिवसात मान्सून केरळ येथे दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। सध्या मान्सूनची वाटचाल अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कोमोरिन परिसर आणि अंदमान समुद्राच्या उर्वरित भागात सुरू आहे। पुढील 2 ते 3 दिवसात या प्रदेशातील उर्वरित भागात मान्सूनचा प्रभाव वाढण्यास अनुकूल स्थिती आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी दिली आहे। राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागात मागील काही दिवसांपासून वादळी पावसाची नोंद होत आहे, तर काही भागात उष्मा कायम आहे। दरम्यान वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू विदर्भाकडे सरकत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। यामुळे विदर्भवासियांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे। तसेच विदर्भातील कमाल तापमानात पुढील 5 दिवसात 2 ते 4 अंशांची घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। दरम्यान हवामान विभागाकडून आज काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। कोकण प्रदेशातील मुंबई, ठाणे, पालघर येथे मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली। दरम्यान बुधवारीही या प्रदेशांसह रायगड येथे उष्ण आणि दमट वातावरण राहील, तर पालघर वगळता इतर सर्व प्रदेशात दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर नांदेड, परभणी, जालना, हिंगोली आदी भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे।